मला म्हणाली गणाधीश जोईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ याने ऋणांचा नमु शारदा मूळ चत्वार वाचा गमुपंथ अनंत या राघवाचा शेवटचा सामना फायनलचा सामना दोन मोठे संघ आपसात भिडतील आणि पाहणं उत्सुकतेचा ठरेल कोण संघ याच्यामध्ये बाजी मारतोय आणि विजेता संघ ठरतोय. बॅटची कडा घेतली आहे मोठी विकेट आतापर्यंत अपयशी ठरलाय. तीन वेळेस लवकर आउट होण्यास बॅडलेग म्हणता येईल कारण यापूर्वीच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. राहुल एक मोठा हादरा एक मोठी विकेट शुभम याच्या खात्यामध्ये जमा. फायनलचा सामना बांडोगरी गणेशोत्सव मंडळ आयोजित भव्य दिव्य अशा टुर्नामेंट मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा सामना मी या सर्व शेवटचा चेंडू 3-3 षटकांचा हा सामना असेल. स्लोअर वन क्या बात आहे शुभम. टीम पूर्णपणे चार्ज झाली आहे कारण आत्ताच त्यांनी अटीतटीच्या सामन्यामध्ये फायनल मध्ये धडक दिली आहे. बांडोगरी गणेशोत्सव मंडळ आयोजित ही टुर्नामेंट बांडोगरी गणेशोत्सव ओळखला जातो तो म्हणजे स्नेहसंबंध उत्सव संस्कृती जपण्यासाठी आपल्या हक्काची टुर्नामेंट सर्वांची टुर्नामेंट म्हणून या टुर्नामेंटला ओळख मिळाली आहे. मी सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं अभिनंदन करीन की एवढं व्यवस्थित आणि नीटनेटकं तुम्ही नियोजन या क्रिकेट टुर्नामेंटसाठी घडवून आणलात. कनेक्शन चांगलं आहे. ओ चान्स नक्कीच बनला होता. हातामध्ये जवळजवळ कॅच बसली होती अंकितच्या. अंकित शिरगावकर यांचे वडील बाळादादा शिरगावकर हे टुर्नामेंट पाहण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित आहे. पुन्हा एकदा किरण सामना करेल. संतोष उत्तम कनेक्शन आहे पण बॉल जाऊन चिपकला हातामध्ये. आणखी एक हवा बनेल का? नक्कीच बनेल. ओव्हर थ्रो आणि विकेट. तुम्ही बघू शकता काय जान फुकली आहे संपूर्ण टीमने आपल्या क्षेत्ररक्षणासाठी. जवळजवळ 8 फिल्डर बॉलच्या दिशेने जेव्हा ओव्हरथ्रो झाला तेव्हा आले आणि विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. धाव फलकावर धावा लागल्या 3. दुसरं षटक प्रगतीपथावर 3 षटकांचा हा सामना असेल. लास्ट गो सामना करेल चेनू. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा आणि विकेट फेकली आहे. आत्महत्या म्हणता येईल. दोन षटकांचा म्हणजेच एक षटक 3 चेंडूचा असेल असे 6 चेंडूचा सामना. फोर टू विन. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आणि सामना जिंकेल. 4 धावा अवघ्या बनवल्या. माइटी स्ट्रायकर्स यांना अवघ्या 4 धावांची आवश्यकता. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे कारण नंतर काळोख पडेल अवघ्या काही मिनिटांमध्ये. आपल्या या संपूर्ण टुर्नामेंटसाठी काही लोकांचं विशेष योगदान लाभलंय त्यापैकीच एक आपल्या इकडचे शिवसेना शाखा प्रमुख सुबोधदादा शेलार, माननीय राज्यमंत्री सिद्धेशदादा कदम, माननीय अभिजितदादा अडसूळ, माननीय आमदार अतुलजी भातखळकर, माननीय नगरसेवक सागरजी सिंग,
साई विजया डेव्हलपर्स, SV कन्स्ट्रक्शन, इच्छापूर्ती SRA कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, आकुर्ली इंटरनेट सर्व्हिस, समीक्षा आर्ट, साई आरा कन्स्ट्रक्शन्स, अमितदादा सोनी, प्रवीणदादा बोबाडे यासह इतर अनेक व्यक्तींचं मी आभार व्यक्त करतो. माझ्या व्यक्ती ही संपूर्ण टुर्नामेंट व्यवस्थित, सुरळीत आणि नीटनेटकेपणाने व्हावी याकरता अथक प्रयत्न केले. यासोबतच मी सर्व कार्यकर्ते आणि इथे उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमीचा देखील आभार व्यक्त करेल, कारण तुम्ही जर नसतात तर नक्कीच हा सामना आपल्याला अशा रीतीने पाहता नसता आला. शेवटचा सामना मोईन यांच्या दिशेने चेंडू, सामना करेल शुभम. क्या बात आहे, काय कनेक्शन झालं होतं, उत्तम. एक की दोन ठीक आहे, रन पळून घेतलाय, एक रन. कुणाल स्ट्राईक एंडवर असेल. आता अवघ्या 3 धावा बनवायच्यात 5 चेंडू मध्ये. मोईन आपल्याला बॉलिंग एंडनी पाहायला मिळतोय. हा देखील एक उत्तम गोलंदाज म्हणून नक्कीच आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालाय. काय कमबॅक करतो मोईन. कॅच नक्कीच बनू शकते, कॅच नक्कीच बनू शकते आणि घेतली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मॅच ऑन. मॅच ऑन. विनंती असेल तिकडे उभे जे खेळाडू आहेत त्यांनी मागे यायचंय, कारण तुम्हाला जर चेंडू लागला तर अडचण होऊ शकते. बॅटिंगवर प्रणय ज्या स्पीडने माहिती स्ट्रायकरचे फिल्डर क्रीज मध्ये आले होते त्या स्पीडने पुन्हा एकदा मागे गेलेत, कारण ही विकेट बनली. पुन्हा एकदा मोईन भाई सामना करेल प्रणय. मॅच ऑन. कॅच बनते का? 4 आणि हा सामना जिंकला आहे माहिती स्ट्रायकर्स या संघाने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. प्रणय काय गोलंदाजी, काय फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळाले. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. कॉंग्रॅच्युलेशन टीम माहिती स्ट्रायकर्स. HGPL पर्व दुसरं